नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तुम्हालाही अनेकदा स्वप्नात साप दिसले आहेत का? जर हो, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज आपण जाणून घेणार आहोत की स्वप्नात साप दिसण्याचा नेमका अर्थ काय होतो. प्राचीन पुराणांमध्ये याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. सापांना प्राचीन काळापासून पूजनीय मानले गेले आहे आणि जेव्हा ते आपल्या स्वप्नात येतात तेव्हा ते आपल्या भविष्याबद्दल महत्त्वाचे संकेत देतात. भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या संवादातून आपण हे रहस्य उलगडणार आहोत. कैलास पर्वतावर एकदा माता पार्वतीने भगवान शिवाला विचारले, हे स्वामी, मनुष्याला पडणाऱ्या स्वप्नांचा अर्थ काय असतो? त्यामागे काही गूढ संदेश दडलेला असतो का? विशेषतः स्वप्नात साप दिसणे शुभ की अशुभ? महादेव हसून म्हणाले, हे देवी, स्वप्ने ही आपल्या सुप्त मनाची अभिव्यक्ती असतात. ती भविष्यातील घटनांची पूर्वसूचना देतात. या विषयावर मी तुला राजा देवदत्त आणि आस्तिक मुनींची एक प्राचीन कथा सांगतो, ती लक्ष देऊन ऐक. राजा देवदत्त हा एक प्रजाहितदक्ष आणि शिवभक्त राजा होता, पण त्याला आणि राणी सुभद्रेला संतान नव्हते. एकदा राजाने अतिशय विचित्र स्वप्ने पाहिली आणि तो चिंतेत पडला. शेवटी तो सर्पांचे रक्षक मानल्या जाणाऱ्या आस्तिक मुनींच्या आश्रमात पोहोचला. आस्तिक मुनींनी राजाला विविध स्वप्नातील सापांचे 13 अर्थ सांगितले. त्यातील पहिला संकेत म्हणजे मेलेला साप दिसणे. जर स्वप्नात मेलेला साप दिसला तर समजावे की तुमच्या जीवनातील संकटे आणि बाधा लवकरच दूर होणार आहेत. हा एक अतिशय शुभ संकेत आहे. दुसरा संकेत म्हणजे साप पकडताना पाहिणे. जर तुम्ही स्वतःला साप पकडताना पाहिले तर याचा अर्थ भविष्यात तुम्हाला तुमच्या कष्टाने धनसंपत्ती प्राप्त होईल. तिसरा संकेत म्हणजे उडणारा साप दिसणे. स्वप्नात उडणारा साप दिसणे हे प्रगती आणि उन्नतीचे प्रतीक आहे. तुमच्या कामात किंवा व्यापारात मोठी वाढ होईल. चौथा संकेत म्हणजे वारंवार काळा साप दिसणे. जर सारखा काळा साप दिसत असेल तर हे कालसर्प दोषाचे लक्षण असू शकते. यासाठी योग्य ज्योतिषीय उपाय किंवा पूजा करणे आवश्यक आहे. पाचवा संकेत म्हणजे हिरवा साप दिसणे. हिरवा साप दिसणे हे शुभ मानले जाते. येणाऱ्या काळात तुमच्या आयुष्यात एखादी चांगली घटना घडणार असल्याचे हे संकेत आहेत. सहावा संकेत म्हणजे पांढरा साप दिसणे. पांढरा साप अत्यंत दुर्मिळ आणि शुभ आहे. हे अचानक धनप्राप्तीचे लक्षण आहे. सातवा संकेत म्हणजे साप घाबरून पळताना पाहिणे. जर साप तुमच्यापासून घाबरून पळत असेल तर सावधान राहा. तुमचे शत्रू तुम्हाला धोका देऊ शकतात किंवा तुमच्या विरुद्ध कट रचला जाऊ शकतो. आठवा संकेत म्हणजे साप चावणे किंवा पाठलाग करणे. साप चावणे हे अशुभ लक्षण मानले जाते. हे भविष्यातील आजारपण किंवा संकटाची पूर्वसूचना असू शकते. अशा वेळी आरोग्याची काळजी घ्या. नववा संकेत म्हणजे नाग नागिणीची जोडी पाहणे. हे स्वप्न सूचित करते की तुमचे पूर्वज तुम्हाला काही सांगू पाहत आहेत. अशा वेळी आपल्या कुलदेवतेची आणि पूर्वजांची उपासना करावी. 10वा संकेत म्हणजे सिंहासनावर सापाची पिल्ले दिसणे. जर स्वप्नात सापाची पिल्ले तुमच्या जागेवर किंवा सिंहासनावर दिसली तर समजावे की लवकरच तुमच्या घरी संतान प्राप्ती होणार आहे. 11वा संकेत म्हणजे साप आणि मुंगसाची लढाई. हे स्वप्न सूचित करते की तुमचे गुप्त शत्रू लवकरच समोर येतील आणि तुमचा त्यांच्याशी संघर्ष होईल. 12वा संकेत म्हणजे शिवलिंगाला विळखा घातलेला साप. हे स्वप्न अत्यंत पवित्र आणि शुभ आहे. याचा अर्थ भगवान शिवाची तुमच्यावर असीम कृपा आहे आणि तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. शेवटचा 13वा संकेत म्हणजे छातीवर काळा साप बसणे. राजा देवदत्तला एकदा काळा साप छातीवर बसल्याचे स्वप्न पडले. मुनींनी सांगितले की हे मृत्यूतुल्य संकटाचे लक्षण आहे, पण राजाने महादेवाची कठोर तपस्या केली आणि आपले संकट टाळले. कथा ऐकल्यानंतर माता पार्वती प्रसन्न झाली. भगवान शिव म्हणाले, देवी, स्वप्ने आपल्याला सावध करतात. जर अशुभ स्वप्न पडले तर घाबरून न जाता देवाची भक्ती करावी, जेणेकरून संकटे दूर होतील. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.